हाय फ्रेंड्स, आता आपण शिकूया लॉन्गेस्ट आणि शॉर्टेस्ट। आता लॉन्ग आणि शॉर्ट हे तर आपण शिकलो, कारण की ही जी लॉन्ग म्हणजे काय आहे, ही लांब, ही जी छडी आहे किंवा ही जी काठी आहे ही लॉन्ग आहे आणि ही शॉर्ट आहे, हे तर आपण शिकलो। पण लॉन्गेस्ट आणि शॉर्टेस्ट म्हणजे काय, तर ही जी काठी आहे ही सगळ्यात मोठी आहे म्हणजे लॉन्गेस्ट आहे आणि ही सगळ्यात छोटी आहे म्हणजे शॉर्टेस्ट आहे। आता ह्या तीन काटे आहेत, ह्या तीन काठीमध्ये ही आपण ह्या दोन जर पकडल्या तर ह्याच्यामध्ये ही शॉर्ट आहे, ही लॉन्ग आहे, ह्याच्यापेक्षा ही लॉन्ग आहे, पण ह्याच्यापेक्षा पण ही लॉन्ग आहे, म्हणजे ही झाली लॉन्गेस्ट आणि ही झाली शॉर्टेस्ट। सगळ्यात लांब आहे ती लॉन्गेस्ट आणि सगळ्यात छोटी आहे ती शॉर्टेस्ट। तसंच टिक द लॉन्गेस्ट ऑब्जेक्ट्स म्हणजे जे लॉन्गेस्ट ऑब्जेक्ट आहे त्याला टिक करायचंय आणि क्रॉस द शॉर्टेस्ट ऑब्जेक्ट, जो शॉर्टेस्ट आहे त्याला क्रॉस करायचंय। तर आता इथे फ्लॉवरची एक माळ आहे, तर ह्याच्यामध्ये इथे 3 फ्लॉवर्स आहेत म्हणजे ही सगळ्यात शॉर्ट आहे म्हणून ह्याला आपण क्रॉस करूया, आणि ही लॉन्गेस्ट आहे, ह्याच्यापेक्षा पण ही लॉन्ग आहे म्हणून हिला म्हणायचं लॉन्गेस्ट, ह्याला आपण टिक करूया। तसंच या छडीमध्ये ही लॉन्गेस्ट आहे म्हणून याला आपण टिक करूया, ही शॉर्टेस्ट आहे म्हणून याला आपण क्रॉस करूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे, या मॅट्स आहेत, तर याच्यातली ही जी मॅट आहे सगळ्यात मोठी दिसते यांच्यापेक्षा म्हणून ही लॉन्गेस्ट आहे म्हणून याला आपण टिक करूया, आणि ही सगळ्यात छोटी दिसते याच्यापेक्षाही छोटी आहे म्हणून याला आपण शॉर्टेस्टला क्रॉस करूया। इथे टूथब्रश आहेत, हा सगळ्यात मोठा दिसतो म्हणून हा लॉन्गेस्ट आणि हा सगळ्यात छोटा म्हणजे शॉर्टेस्ट, याला क्रॉस करूया। तसंच इथे काही पेंटिंगचे ब्रश आहेत, याच्यातील हा ब्रश सर्वात लॉन्गेस्ट आहे म्हणून याला आपण टिक करूया, तर हा ब्रश शॉर्टेस्ट आहे म्हणून याला आपण क्रॉस करूया। तसेच इथे दोरा आहे, तर याच्यामधील हा लॉन्गेस्ट आहे याला आपण टिक करूया, आणि हा शॉर्टेस्ट आहे याला क्रॉस करूया। तर इथे एक आपल्याला लॉन्गेस्ट आणि शॉर्टेस्ट याच्यावर एक छोटंसं प्रॅक्टिकल दिलेलं आहे। टेक अ पेन्सिल, ही पेन्सिल, टेक अ पेन अँड ए स्ट्रॉ। मी हा एक स्ट्रॉ घेतलेला आहे म्हणजे हा स्ट्रॉ मी बनवला आहे ॲक्च्युली पेपरपासून, पेपर स्ट्रॉ। कीप देम बिसाइड इच अदर, त्यांना जवळ ठेवा, एकत्र ठेवा। फाइंड आउट द लॉन्गेस्ट अँड शॉर्टेस्ट ऑफ द 3 ऑब्जेक्ट्स। ह्या 3 ऑब्जेक्ट्स मध्ये लॉन्गेस्ट आणि शॉर्टेस्ट काय आहे, तर हा स्ट्रॉ आहे, हा लॉन्गेस्ट आहे, पाहिलं आहे ना, सगळ्यात लॉन्ग आहे हा। आणि शॉर्टेस्ट काय आहे, तर हा पेन आहे आणि पेनपेक्षा ही पेन्सिल मोठी आहे म्हणून हा शॉर्टेस्ट पेन आहे आणि लॉन्गेस्ट स्ट्रॉ आहे। समजलं? आता नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं प्रॅक्टिकल, कीप द पाम ऑफ युअर लेफ्ट हँड, म्हणजे तुमचा लेफ्ट हँड हा घ्या, त्याचा पाम पेपरवरती ठेवा म्हणजे असा हात तुमचा असा ठेवा। त्याच्यानंतर काय करा, पेपर विथ युअर फिंगर स्प्रेड आउट, म्हणजे तुमची अशी बोटं अशी स्प्रेड करा। ड्रॉ द आउटलाईन ऑफ द फिंगर्स विथ ए पेन्सिल, पेन्सिलने आउटलाईन काढा, अँड कलर द लॉन्गेस्ट फिंगर ग्रीन अँड शॉर्टेस्ट फिंगर येलो, म्हणजे लॉन्गेस्ट फिंगर आणि शॉर्टेस्ट फिंगर आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याला ग्रीन येलो कलर द्यायचा आहे। आता हा तुमचा पाम घ्या लेफ्ट हँडचा आणि त्याला आउटलाईन अशी काढा, अशी आउटलाईन करा। काढल्यानंतर हे तुम्हाला असं दिसेल, थोडं आउट झाले, तर तुमचं लॉन्गेस्ट आणि शॉर्टेस्ट कोणतं आहे, तर याच्यातलं हे जे फिंगर आहे ते लॉन्गेस्ट फिंगर आहे, याला ग्रीन कलर द्यायचा आहे असा, आणि शॉर्टेस्ट कोणता आहे तर हे फिंगर आहे म्हणून याला आपण येलो कलर देऊया। हे तुमचं छोटंसं फन ऑफ प्रॅक्टिकल आहे। ओके, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।